आणि नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातला निकाल आज येणार आहे। 2019 साली उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। मुंबई हायकोर्टाने जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता। मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आजच्या निकालावर नवनीत राणा यांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। आज सकाळीच त्यांनी देवदर्शनातून आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आपलं देखील लक्ष असेल असं त्यांनी म्हटलंय। मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे। आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली, जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझे क्षेत्राचे लोक, माझे देशाचे लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे। तेवढीच देवीचरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे।